हॅलो एव्हरीवन. कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की CTET ही लवकरात लवकर पास होणारी परीक्षा आहे. तर खरंच ही इतकी सोपी आहे का की आपण लवकरात लवकर ही क्रॅक करू शकतो आणि ती कशा प्रकारे क्रॅक करायची हे आज आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी सांगायचं झालं तर ही स्पर्धा परीक्षा नाहीये, ही तुमच्या पात्रतेची परीक्षा आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त यामध्ये 60% मिळवायचे आहेत आणि तुम्हाला पास व्हायचं आहे. दुसरं म्हणजे गृहिणींसाठी ही परीक्षा का महत्त्वाची आहे आणि कशी टार्गेट करायची. तर CTET ही परीक्षा गृहिणींसाठी खरंच चांगली परीक्षा आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी वापरून आणि स्वतःला मिळेल तेवढा 1 ते 2 तास जर तुम्ही दररोज दिले तर ही परीक्षा पास नक्कीच होऊ शकता. कारण मी स्वतः सुद्धा याच प्रकारे अभ्यास केलेला आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक गृहिणींना वाटत असतं की आता खरंच माझा अभ्यास होणार का? किंवा मी पास होणार का? मी करू शकणार का? तर ह्या प्रश्नांच्या मागे न लागता तुम्ही काय करायचंय की दररोजचा 1 ते 2 तास काढायचा आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला या विषयांना टार्गेट करायचं आहे. तर फर्स्ट स्टेप जी आहे तुम्ही यासाठी वापरणार ती म्हणजे CDP. प्रत्येक विषयाची CDP तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. दुसरं म्हणजे स्टेप 2 जी राहणार ती तुमचे विषय की तुम्ही मराठी निवडलंय, हिंदी निवडलंय, तर त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरून त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. यानंतर काय होणार, तुम्हाला वाटत असेल की नुसतं CTET च्या मागे पळायला लावतात मॅडम, पण तसं नाहीये. तर CTET यासाठी कारण TETच्या जर तुम्ही मागे लागलात तर TET ही सखोल अभ्यास लागणारी परीक्षा आहे. इथे तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागतो आणि गृहिणी तेवढा वेळ देऊ शकत नाही. तर ज्या गृहिणी देऊ शकतात त्यांनी नक्कीच TETच्या मागे लागावं आणि ज्या गृहिणी या परीक्षेसाठी एवढा वेळ देऊ शकत नाही त्यांनी निश्चितच CTETचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तर आता हा अभ्यास कसा करायचा तर तुम्ही आजकाल मोबाईलवरती आपण बरेच व्हिडिओच्या मागे लागतो. तर अदर जे व्हिडिओ आहेत त्या मागे न लागता तुम्ही डेली काय करायचं की स्वतः काम करत असताना लावून ठेवायचे ते व्हिडिओज आणि त्यामधून तुम्हाला प्रश्न किंवा जे विषयाचे टॉपिक्स आहेत ते बघायचे आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत होते त्याची नक्कीच. आणि परीक्षेच्या वेळी आपल्याला नक्की आठवतात हे. त्यानंतर ह्याच्यानंतर तुम्हाला मार्ग कोणते ओपन होतात तर तुम्ही NVS साठी पात्र असता, KVS साठी पात्र असता आणि ऑनलाईन टीचिंगसाठी सुद्धा तुम्हाला मार्ग मोकळा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही CTETचा अभ्यास करू शकता. त्यानंतर तुमचे निवडलेले जे विषय असतात, मॅथ्स असेल, सोशल सायन्स असेल, तर त्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी तुम्हाला NCERT अभ्यासायची आहे आणि मोबाईलवर व्हिडिओज बघून तुम्हाला स्वतःचा अभ्यास पूर्णपणे करायचा आहे. शेवटी एकच सांगणार की TETच्या मागे लागून जर तुम्ही CTETला फोकस केला नाही तर तुम्ही निश्चितच दोन्हीही परीक्षामध्ये पास आउट होणं शक्य नाहीये. तर कोणत्याही एकाच परीक्षेला टार्गेट करायचं आहे आणि CTETला जर टार्गेट केलं तर निश्चितच तुमचा TAITचा सुद्धा मार्ग मोकळा होतो आणि महाराष्ट्राच्या ऐवजी सुद्धा तुम्ही इतर ठिकाणी म्हणजे इतर एक्झामसाठी पात्र होता. म्हणून तुम्ही CTETच्या अभ्यासाला आत्तापासूनच लागा. शेवटी तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू.